श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला वाटत असते की त्यांचे घर धनधान्याने समृद्ध असावं. कोणत्याही प्रकारचे दुःख त्याच्या घरावर असू नये. त्याच्या आयुष्यात कधीच कोणतंही दुःख येऊ नये. परंतु नियती त्याच्या विरुद्ध सर्व करत असते. चांगली समृद्ध घरंसुद्धा भिकेला लागतात. अचानकच गरिबीचा मोठा संकट येऊन त्यांच्या घरावर पडते. मग असं का घडतं? आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात त्या सर्व घटनांना जिम्मेदार आपण स्वतःच असतो. आपणच आपल्या आयुष्यात कधी ना कधी केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळेच आपल्याला हे सर्व दुःख भोगावे लागतात. आणि हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळे घडत असतं. तो पिता असू शकतो, पुत्र असू शकतो किंवा एखादी स्त्रीसुद्धा असू शकते. एका व्यक्तीची चूक पूर्ण परिवाराला भोगावी लागू शकते. तर मंडळी, या संबंधात मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एका गावात एक राजाराम नावाचा व्यक्ती राहत असे. त्याला 4 मुलं होती. 4ही मुलांचं लग्न झालं होतं. राजारामाच्या 4 सुनांपैकी सर्वात छोटी सुनबाई होती ती शिकलेली होती. आधीच राजारामाच्या घरची परिस्थिती हालाकीचीच होती. परंतु जशी छोटी सुनबाई घरी आली तशी त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. दिवसागणिक त्यांच्यामध्ये प्रगती होऊ लागली. त्यांच्या घरात धान्याची वृद्धी होऊ लागली. त्यांची छोटी सुनबाई ही लक्ष्मीच्या रूपातच आली होती. आणि हे सुद्धा म्हणणे खरे आहे की बुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर धन्याधीश बनू शकतो आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून कुटुंबाचे रक्षणही करू शकतो. सुशिक्षित सुनबाई घरी आल्यापासून राजारामाच्या घरात कधीच कोणतं भांडण होत नव्हतं. दिवसागणिक राजारामाची अधिकाधिक प्रगती होऊ लागली होती. घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहू लागलं होतं. परंतु आजूबाजूचे लोक राजारामाची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर जळू लागले. आपापसात बोलताना ते लोक म्हणायचे की आतापर्यंत राजाराम खूपच गरीब होता, परंतु अचानकच त्याची खूप जास्त प्रगती होऊ लागली आहे. राजारामाच्या प्रगतीचे नेमके गुपित काय आहे? याला कुठे गुप्तधन तर सापडलं नसेल ना? मंडळी, या जगातील लोकांचा हा एकच प्रॉब्लेम आहे की ते एखाद्या माणसाला चांगला खाता पिता असलेला पाहूच शकत नाही. ते स्वतःच्या विकासासाठी एवढ्या डोक्याचा वापर करत नाही जेवढा वापर ते एखाद्याची अधोगती करण्यासाठी करत असतात. लोकांना असे एखाद्याला खातपीत असलेलं का पाहता येत नाही माहीत नाही. ते स्वतःच्या दुःखाने जेवढे दुःखी होत नाहीत तेवढे ते इतरांच्या सुखानं दुःखी होतात. आजकालच्या माणसांची मनस्थिती ही जणू एखाद्या खेकड्यासारखीच झाली आहे, जे फक्त त्यांच्या आजूबाजूच्यांचे पाय खेचण्याचा विचार करत असतात. राजारामाच्या शेजाऱ्यांना त्याचं ऐश्वर्य पाहवत नाही. त्यांना फक्त याच गोष्टीची चिंता होती की आपल्या शेजारीत राजाराम इतका जास्ती प्रगती कसा करत आहे. आणि हाच विचार करून शेजाऱ्यांनी राजारामाच्या कुळब्राह्मणाला भडकावलं. जेव्हापासून राजारामाच्या घरात छोटी सुनबाई आली आहे तेव्हापासून त्यांची खूपच जास्त प्रगती होऊ लागली आहे. त्याच्या घरात कुठलेच भांडण तंट नसतात. जर त्याच्या घरात कुठलं भांडण झालं असतं, आजारपण आलं असतं तर त्यांनी तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलावलं असतं आणि यामुळे तुम्हाला सुद्धा आर्थिक हातभार लागला असता. परंतु त्याच्या घरात असं कोणतंही संकट नाही, त्यामुळे तो तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलावत नाही. शेजाऱ्यांची गोष्ट कुळब्राह्मणाला चांगल्या प्रकारे समजली. ब्राह्मणाने विचार केला की असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे राजारामाच्या घराची शांतता पूर्णपणे निघून जाईल आणि घराची शांती करण्यासाठी, पूजा पाठ करण्यासाठी तो मला त्याच्या घरी बोलावेल. असा विचार करून तो कुळब्राह्मण एका ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला, तुम्ही असं काहीतरी उपाय सांगा की ज्यामुळे राजारामाच्या घरात अशांतता पसरेल. ज्योतिषाने ध्यान धरलं आणि त्यानंतर कुलब्राह्मणाला सांगितलं, राजारामाच्या घरात कधीच कुठलेच संकट येऊ शकत नाही, कारण त्याची एक सुनबाई आहे, ती लक्ष्मीचं रूप आहे. ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणू लागला, जर असं असेल तर माझ्या रोजीरोटीवर संकट येईल. असं म्हणतात की चोर त्यांचा खर्च कमजोर माणसांमार्फत चालवतात, वैद्य त्यांचा खर्च आजारी माणसांमार्फत चालवतात,
तर राजा त्यांचा खर्च भांडण करण्यापासून चालवतो आणि विद्वान त्यांचा खर्च मूर्ख व्यक्तींपासून चालवतो. त्याचप्रमाणे माझा खर्च राजारामसारख्या माणसांपासून चालत असतो. ब्राह्मणाचं म्हणणं ऐकून ज्योतिष म्हणू लागला, जर हीच गोष्ट असेल तर तुम्ही एक काम करा. तुम्ही राजारामाच्या शेतातून एक बांबू आणला तर त्याच्या घरात अशांतता पसरेल. ज्योतिषाचे म्हणणे ऐकून ब्राह्मण लगेच राजारामाच्या घरी पोहोचला. त्याने राजारामाजवळ एक हिरवा बांबू मागितला. राजाराम त्याच्या कुळ ब्राह्मणाच्या शब्दाला कसे टाळू शकतो, तो शेतात गेला आणि त्याच्या शेतातून एक हिरवा बांबू घेऊन आला. ती गोष्ट राजारामाच्या छोट्या सुनबाईला माहीत पडली की ब्राह्मण आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालले आहे. तर तिने त्या बांबूला असणारी काही हिरवी पानं काढून त्यांच्या घरात असणाऱ्या गायीला दिली. ब्राह्मण तो बांबू घेऊन निघून गेला आणि ज्योतिषाकडे गेला. परंतु तरीसुद्धा राजारामाच्या घरात अशांतता नाही पसरली. हळूहळू या गोष्टीला 1 महिना उलटून गेला. ब्राह्मण वाट पाहत होता की कशी राजारामाच्या घरात अशांतता पसरते आणि तो मला त्याच्या घरात शांती करण्यासाठी, पूजा करण्यासाठी बोलावतोय. परंतु 1 महिना पूर्ण झाल्यानंतरही काहीच न घडल्यामुळे ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला, भाऊ, तुमच्या म्हणण्यानुसार मी राजारामाच्या घरातून एक हिरवा बांबू आणला, परंतु इतकं करून सुद्धा त्याच्या घरात अशांतता पसरलीच नाही. तेव्हा ज्योतिष म्हणाला, हे महोदय, यामध्ये माझा काय दोष आहे? मी तुला सुरुवातीलाच सांगितलं होतं की त्याच्या घरात असणारी छोटी सुनबाई साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. जेव्हा तू त्यांच्या घरी बांबू मागायला गेला होता तेव्हा तिने त्या बांबूची काही हिरवी पाने त्यांच्या घरातील काळ्या गाईला खायला घातली होती आणि यामुळेच त्यांचं काहीच बिघडलं नाही. त्यांची छोटी सुनबाई खूपच हुशार आहे, खूपच बुद्धिमान आहे. जेव्हा तू बांबू मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलास तेव्हा तिला समजलं आणि तिने त्या बांबूची हिरवी पाने काढली आणि माझ्या तंत्राला तिथेच तोडून टाकलं. आता तू एक काम कर, राजारामाच्या घरी पुन्हा जा आणि त्याच्याकडे तू त्या गायीची मागणी कर, ज्या गायीला त्याच्या सुनबाईने बांबूची पाने खायला घातली होती. ज्योतिषाच्या बोलण्यावर ब्राह्मण पुन्हा राजारामाच्या घरी गेला आणि बोलण्यामध्ये तो ब्राह्मण राजारामाला म्हणाला, राजाराम, माझ्या सुनबाईने एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाहीये की मी रोजच्या रोज त्याला गाईचे दूध प्यायला देऊ शकेल. जर तुम्ही मेहरबानी करून तुमची काळी गाय काही दिवसांसाठी मला दिलीत तर तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील. राजाराम ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नव्हते. त्यामुळे ते त्यांच्या छोट्या सुनबाईजवळ गेले आणि ब्राह्मणाला गाय देण्याची गोष्ट सांगितली. राजारामाचं बोलणं ऐकून सुनबाई म्हणाली, जर हीच गोष्ट असेल बाबा तर तुम्ही त्या ब्राह्मणाला आपली गाय देऊ शकता, परंतु त्याआधी मला एक काम करू द्या. मंडळी, राजारामाच्या छोट्या सुनबाईने तिच्या चादरीचे काही धागे काढले आणि ते धागे गायीच्या अश्रूंनी भिजवले आणि गायीला ब्राह्मणाला सोपविण्यात आले. ब्राह्मण गाय घेऊन तिथून निघू लागला आणि तो मनातल्या मनात खूपच आनंदी आणि प्रसन्न होता. आता तो विचार करत होता की आता नक्कीच राजारामाच्या घरात काहीतरी संकट येणारच आहे आणि त्यामुळे मला त्याच्या घरात पूजापाठ करण्याची संधी मिळेल. अशाच प्रकारे हळूहळू 2 महिने उलटून गेले, परंतु राजारामाच्या घरात मात्र अशांतता नाही पसरली. आता पुन्हा तो ब्राह्मण त्या ज्योतिषाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, भाऊ, तुझ्या बोलण्यावरून मी राजारामाच्या घरातून गाय सुद्धा आणली, परंतु त्याचा सुद्धा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. राजाराम अजूनही आनंदाने त्याचे जीवन जगत आहे. 2 महिने उलटून गेले आणि तरीही त्याच्या घरात कोणतंही आजारपण किंवा घरात भांडण तंटे झालेच नाही. आता माझा उदरनिर्वाह कसा चालणार? ज्योतिषाने पुन्हा ध्यान धरलं आणि त्यानंतर ब्राह्मणाला सांगितलं, हे ब्राह्मण, राजारामची छोटी सुनबाई खूपच हुशार, बुद्धिमान आहे. आता राजारामाला संकटात टाकण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याच्या छोट्या सुनबाईला कसेही करून घरातून बाहेर काढले. तर तू असं काही करू शकलास तरच काहीतरी होऊ शकतं, अन्यथा काहीच होऊ शकत नाही. आणि आणखी एक शेवटची गोष्ट, या विषयात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आता येऊ नकोस, कारण यानंतर मी तुला या बाबतीत कोणताही उपाय देऊ शकत नाही.
ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण घरी गेला आणि विचार करू लागला की राजारामाच्या सुनबाईला घराबाहेर कसं काढावं. राजारामाच्या घरातील सर्व लोकांचा तिच्यावर खूप प्रेम आहे. ते लोक विनाकारण त्यांच्या छोट्या सुनबाईला घराबाहेर कधीच काढणार नाही. तेव्हा ब्राह्मणाच्या डोक्यात एक युक्ती आली आणि ताबडतोब राजारामाच्या घरी गेला आणि राजारामाला म्हणाला, हे बघ राजाराम, विश्वास ठेवणे किंवा न ठेवला हे तुझ्या हातात आहे, पण मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक. काल मला एक स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला होता आणि तो मला म्हणू लागला की तू जर राजारामाच्या घराचा कुळ ब्राह्मण आहेस, त्याच्या घरातील सुख कायम कसे राहील या सर्व गोष्टींची काळजी तूच घ्यायची आहे. मग तू माझी ही गोष्ट लक्षपूर्वक ऐक. देवदूत म्हणाला, राजारामाच्या घरातील छोट्या सुनबाईला जर घराबाहेर काढलं नाही तर त्यांच्या घरावर मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. तुम्ही ही गोष्ट जाऊन राजारामाला सांगा की त्याची छोटी सुनबाई खूपच मोठी अभागी आहे, तिला घरातून बाहेर काढणे योग्य आहे. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून राजारामाला खूपच चिंता सतावू लागली. त्यांनी त्याच्या सर्व मुलांना एकत्रित केले आणि त्याने त्याच्या छोट्या मुलाला सांगितले की तुझ्या बायकोमुळे आपण एके दिवशी खूप मोठ्या संकटात सापडणार आहोत आणि त्यामुळेच तो तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक. मंडळी, राजारामाचं आणि मुलांचं बोलणं छोटी सुनबाई ऐकत होती. छोटी सुनबाई राजारामाला म्हणाली, बाबा, जर माझ्यामुळे या घरावर संकट येणार असेल तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाते. एवढे बोलून सुनबाई घरातून जाऊ लागली. आपली बायको घर सोडून जाऊ लागली आहे हे जेव्हा तिच्या नवऱ्याने पाहिलं तेव्हा तो सुद्धा तिच्यासोबत जाऊ लागला आणि आता लक्ष्मी स्वरूप सुनबाई घरातून गेल्यामुळे राजारामच्या घरात खूपच अशांतता पसरू लागली. कधी आपापसात भांडणं व्हायची, कधी आजारपण यायचं, कधी कुठलं मोठं नुकसान व्हायचं तर कधी आणखी काही घडायचं आणि असं करून काही दिवसातच राजाराम पूर्णपणे कंगाल झाला. ब्राह्मण उलट सुलट उपाय सांगून राजारामाला फक्त लुबाडण्याचं काम करत होता. राजारामाचा व्यवसाय, शेती सगळं ठप्प झालं. छोटी सुनबाई घरातून गेल्यापासून त्याच्या बाकीच्या सुनबाई घरगृहस्थी व्यवस्थित सांभाळू शकल्या नाही. दिन प्रतिदिन राजारामाची हालत बिघडू लागली. दुसरीकडे छोटी सुनबाई जिथे राहत होती तिथे तिने हळूहळू छोटा मोठा व्यवसाय करून ती सुद्धा धनवान बनू लागली होती. काही दिवसातच राजारामाला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्याच्या मनात विचार आला की मी ब्राह्मणाचं ऐकून माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडवून टाकली आहे. लक्ष्मी स्वरूप सुनेला मी घरातून बाहेर काढलं आणि मी आता स्वतःही भिकेला लागलो आहे. आता राजारामाला त्याच्या चुकीची जाणीव झाली व त्यामुळे तो त्याच्या मुलाला आणि सुनबाईला परत आणण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला. त्यांच्या घरी जाऊन राजारामाने त्यांच्या कृत्याबद्दल सुनबाईची माफी मागितली. सुनबाईने राजारामाला सांगितले की बाबा, जेव्हा माणूस धनधान्याने भरत असतो तेव्हा त्याच्यावर जळणारे, त्याचे पाय खेचणारे, त्याला नुकसान पोहोचविणारी लोक तयार होतात. उलट सुलट सल्ले देणारे सुद्धा खूप जास्त लोक तयार होतात. न मागता सुद्धा अशी लोक सल्ला देऊन जातात. जर मनुष्य अशा न मागता दिलेल्या सल्ल्यांमध्ये अडकला तर त्याचा विनाश हा नक्कीच होणार असतो. आता इथे समजूतदारपणा हाच आहे की त्याने ऐकावे तर सर्वांचे, पण करावे तेच जे त्याला योग्य वाटेल. म्हणजेच ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला कोणतेही काम करत असताना सतर्क आणि सावधान असायला हवं. माणसाच्या स्वतःच्या चुकीमुळे तो आयुष्यात दुःख भोगत असतो. जर तो स्वतःच्या धनाचं संरक्षण करत नसेल तर धूर्त लोक, चोर लुटेरे त्यांची संधी साधून जातात. यामध्ये तुम्ही चोराला दोषी ठरवू शकत नाही. आपण आपल्या कर्मांवर विश्वास ठेवायला हवा. जर आपल्या कर्मांवर, आपल्या योग्यतेवर विश्वास असेल तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. एखादे संकट येण्या अगोदरच त्याच्यावर तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा. प्रत्येक काम दुसऱ्याचे ऐकून करू नये. जे लोक सावधानीने पूर्ण विचार करून काम करतात अशी लोक एखाद्या संकटाला कसं हरवायचं त्याच्यावर उपाय त्यांना त्वरित सुचतो. अशा लोकांना नंतर पश्चाताप करावा लागत नाही. दर्शक मंडळी, आता मी तुम्हाला त्या 3 लोकांबद्दल सांगते ज्यांची घरामध्ये सर्वात जास्त चालत असते आणि त्यांच्यामुळेच घराचा सत्यानाश होत असतो. ज्या घरचा मुख्य माणूस, प्रमुख माणूस मूर्ख असेल, आळशी असेल
आणि न मागता सल्ला देणाऱ्यांचा ऐकत असेल तर अशा माणसाच्या घरावर लवकरच मोठी संकट येतात. नंबर 2, हट्टी आणि अति लाडका मुलगा. ज्या घरामध्ये खूप जास्त हट्टी आणि खूप लाडका मुलगा असतो आणि कोणीही त्या मुलाला काहीच बोलत नसेल, तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय श्वास घेत नसेल, तर अशा प्रकारचा माणूस हा एका दगडाच्या होडीप्रमाणे असतो, ज्याला डुबायचे हे असतेच. तिसरी गोष्ट, हट्टी आणि दुष्ट स्त्री, जिचं मन खूप जास्त चंचल असते. अशा स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी चांगल्या नसतात. जर अशा स्त्रियांचे घरामध्ये ऐकलं जातं, अशा स्त्रियांना घरामध्ये खूप जास्त महत्त्व दिले असेल तर असे घरसुद्धा बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. तर मंडळी, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.